तेव्हा तेव्हा परमेश्वर जुलूम नष्ट करण्यासाठी अवतार घेईल। शिवनेरी गडावर एका सूर्याचा जन्म झाला। गडाची देवता शिवाई देवी होती, म्हणून त्या पुत्राचं नाव शिवबा असं ठेवलं। अशा रीतीनं मोठ्या थाटात बारसं झालं। सर्वत्र आनंदी आनंद झाला। हळूहळू मोठे होऊ लागले। जिजाऊंच्या शिकवणीप्रमाणे ते पुढे चालू लागले। अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी रोईडा किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात 12 मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्याची सुरुवात तोरणा जिंकून केली। एका पाठोपाठ एक गड जिंकून स्वराज्य वाढवू लागले। त्याचवेळी आदिलशहाने आपला सरदार अफजलखान पाठवून वाईवरती हल्ला केला। तुळजापूर हडप केल्यामुळे तुळजाभवानीचे मंदिर सुरक्षित नव्हते। त्याचवेळी त्याने महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलवले। यो बसला हाय ना गनीम येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी। मग राजानं काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली। काय मांडली? अरे युगत मांडली। युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली। राजन युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली। बघा 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 युगत मांडली। राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो। शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो। हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो। महाराजांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक केला व आपल्या हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले। देवा आमचं रगाते, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानलं रगात। देवा आमचा रगाते, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानलं रगात। हेच मागणं राज तुम्हाला जीवनच्या पायी वाहतो जी, सुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बळा लढतो जी। राजल राजल जिंकून या जगभरी शिवबा राजा नाव